हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट बँकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबटकर. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की आज लोकल बँक ऑफिसर बँक ऑफ बडोदाचं एक नोटिफिकेशन पडलं, ज्यामध्ये 2500 जागांची वॅकन्सी निघालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता या एक्झामची प्रिपरेशन कशी करायची आहे, म्हणजे स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. साधारणतः एक्झामची डेट अजून अनाउन्स व्हायची आहे, पण इथून आपण साधारणतः जर 60 दिवसचा स्पॅन जर पकडून चाललं, 45 टू 60 डेजचा स्पॅन, कारण 24 तारखेपर्यंत जुलैच्या लास्ट डेट असणार आहे अप्लिकेशनची. सो त्याच्यामुळे आपली एक्झामसाठी स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे आणि आपण या एक्झामसाठी महाराष्ट्रातल्या मुलांनी का बरं प्रिपेअर करायला पाहिजे, कारण 485 जागा आहे महाराष्ट्रासाठी. तर त्यामुळे मला असं वाटतं की या एक्झामसाठी महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिली पाहिजे. आणि याचा जर पे स्केल तुम्ही बघितला असेल, आपला एक व्हिडिओ ऑलरेडी यावर पडलेला आहे, त्यात तुम्हाला पे स्केल वगैरे भेटून जाईल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, एक्झाम पॅटर्न कसा असतो आणि कसा आपल्याला कोणत्या पर्टिक्युलर सेक्शनला कसा न्याय द्यायचा आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चला वळूया विद्यार्थी मित्रांनो. बँक ऑफ बडोदा लोकल बँक ऑफिसर ही जी पोस्ट आहे, ज्यामध्ये आपण साधारणतः इथून टेंटेटिव्ह 60 डेजची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे हे अंदाजित घेऊन चाललेलो आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की क्रॅक द एक्झाम इन 2 मंथ्स, म्हणजे जर 2 महिन्यात एक्झाम क्रॅक करायचा आहे तर फोकसिंग एरिया काय असणार आहे. फोकसिंग एरिया म्हणजे कोणत्या कोणत्या विषयावर तुम्हाला फोकस करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, बँकिंग प्लस करंट अफेअर्स आणि कम्प्युटर ऍप्टिट्यूड. म्हणजे नॉर्मल जे बँकिंगचा एक्झाम असतात, आयबीपीएस किंवा एसबीआयच्या ज्या एक्झाम असतात, जो सिलेबस कंटेंट असतो तो सेम सिलेबस कंटेंट पार्ट यामध्ये पण असणार आहे. पण यामध्ये एक सिलेक्शन एक्झाम जी आहे ती एकच एक्झाम होणार आहे आणि त्यात तुमचं सिलेक्शन आहे, फायनल सिलेक्शन. तर ज्यामध्ये बघा, एक्झाम पॅटर्न ओव्हरव्ह्यू जर आपण बघितला तर मोड ही कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन असणार आहे गाईज. ठीक आहे, ऑनलाईन मोड असणार आहे आणि त्यामध्ये टोटल क्वेश्चन्स जे आहे, टोटल क्वेश्चन्स हे 120 असणार आहे. करेक्ट आहे. त्यामध्ये टोटल मार्क्स 120 आहे आणि ड्युरेशन 2 तास आहे. तुम्हाला प्रत्येक सेक्शन वाईज त्यांनी टायमिंग दिलेला आहे. बघा, ज्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की सेक्शन वाईज टायमिंग त्यांनी 30 मिनिट्स पर सेक्शन दिलेला आहे. म्हणजे थोडासा जो आपला जो बँक पॅटर्न, नॉर्मली बँक पॅटर्न असतो, त्याला थोडासा चेंजेस केला आहे यांनी. बरोबर आहे. म्हणजे जसं इंग्लिश लँग्वेज असेल तर 30 क्वेश्चन 30 मार्क्स 30 मिनिटसाठी. त्यानंतर बँकिंग नॉलेज आहे 30 क्वेश्चन 30 मार्क्स 30 मिनिटसाठी. त्यानंतर जनरल अवेअरनेस, इकॉनॉमिक अवेअरनेस 30 क्वेश्चन 30 मार्क्स 30 मिनिटसाठी आणि रिझनिंग पण त्याच पद्धतीने दिलेली आहे. आणि मार्किंग स्कीम जी आहे 1 फॉर करेक्ट आणि 0.25 फॉर रॉंग आन्सर्स असणार आहे. म्हणजे 1/4 रॉंग आन्सर्स. लँग्वेज इंग्लिश सेक्शन ओनली इन इंग्लिश आणि अदर 3 सेक्शन बाय लँग्वेज, म्हणजेच इंग्लिश प्लस हिंदी आणि लोकल लँग्वेज मध्ये हा पेपर असणार आहे गाईज. इंग्लिश जे आहे ते इंग्लिश लँग्वेज मध्ये असणार आहे. मग आता बघा, जेव्हा आपण इथून 45 ते 60 दिवसाचं नियोजन घेऊन चाललेलो आहे, तर आपली प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. तर मी काही पॉइंट्स काढलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, की जसं 60 डेचं प्रिपरेशन म्हणजे आपल्याला स्मार्ट आणि फोकस वेने प्रिपरेशन करायचं आहे. तर त्यासाठी फेज 1 मध्ये आपल्याला फाउंडेशन बिल्डिंग करायची आहे, जी पहिल्या 20 दिवसात करायची आहे. मग त्यामध्ये कोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहे, मग कसं करायचं आहे, आपल्याला डेली 4 ते 5 तास अभ्यास करायचा आहे. ज्यामध्ये रिझनिंग ॲबिलिटी 1 तास द्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला ह्या टॉपिकवरचे मॅक्झिमम क्वेश्चन्स करायचे आहे. पझल सेटिंग, सिलॉक, ब्लड रिलेशन आणि डायरेक्शन सेन्सवर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे. याचा अर्थ असा नाही की बाकीच्या पार्टवर आपल्याला फोकस नाही करायचा आहे, पण एक्झाम रिलेटेड क्वेश्चन्स यामध्ये म्हणजे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन जे आहे ते या टॉपिकवर जास्त येणार आहे, म्हणून आपल्याला या टॉपिकवर भर देणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, ठीक आहे, 1 तास प्रति दिवस करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, ज्यामध्ये सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज, डाटा इंटरप्रिटेशन, रेशिओ, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस. मग तुम्ही म्हणाल बाकीचे टॉपिक करायचे नाही का? बाकीचे टॉपिक पण करायचे आहे, पण जास्तीत जास्त भर आपल्याला या टॉपिकवर द्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून मॅक्झिमम क्वेश्चन जे तुमच्या एक्झाम मध्ये दिसणार आहे ते याच टॉपिकवर दिसणार आहे गाईज. ठीक आहे. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज मध्ये तुम्हाला रिडिंग कम्प्रेन्शन, एरर स्पॉटिंग, क्लोज टेस्ट आणि पॅराजंबल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जनरल अवेअरनेस 30 मिनिटं पर डे, ज्यामध्ये बँकिंग टर्म्स, आरबीआय फंक्शन्स, ठीक आहे, करंट अफेअर्स लास्ट 6 मंथचं वाचायला पाहिजे, पण 1 वर्षाचं आपण प्रिफर करतोय. ठीक आहे. 6 मंथचं नेहमी म्हणजे नक्कीच तुम्ही ते केलंच पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर कम्प्युटर ऍप्टिट्यूड 30 मिनिट्स पर डे, ज्यामध्ये तुम्हाला बेसिक्स ऑफ कम्प्युटर, इंटरनेट, MS ऑफिस आणि नेटवर्किंग बद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे आणि त्यावर कसे क्वेश्चन्स येतात ते बघायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, फेज 2 प्रॅक्टिस प्लस स्पीड, हे करायचं आहे तुम्हाला 21 ते 40 दिवसापर्यंत विद्यार्थी मित्रांनो.
ज्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, फोकस एरिया तुमचा मॉक टेस्ट 3 पर वीक, ठीक आहे. म्हणजे एका हप्त्यात 3 मॉक लावायचे आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे जे मिस्टेक्स आहेत ते अनालाइज करायचे आहेत. या पद्धतीने जर तुम्ही अनालिसिस केलं तर विद्यार्थी मित्रांनो, जो तुमचा स्कोरचा लँडिंग आहे तो डेफिनेटली तो वाढणार आहे. म्हणजे होऊ शकते की सुरुवातीला तुम्हाला कमी स्कोर येत असेल तर नंतर तुमचा तो 10 किंवा 15 मार्कांनी वाढलेला असेल, ठीक आहे. त्यानंतर रिझनिंग आणि एफटी मध्ये अल्टरनेट डेज, ऍडव्हान्स पझल, डीआय सेट्स आणि कॅसलेट्स, ठीक आहे, ज्यामध्ये तुम्हाला फोकस्ड ऑन टायमर बेस्ड सॉल्व्हिंग, म्हणजे हा प्रॉपर वेळेतच सॉल्व्ह झाला पाहिजे याचं तुम्हाला भान ठेवायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर इंग्लिशमध्ये रिडिंग, एडिटोरियल्स, ग्रामर, क्विझेस, ठीक आहे. बिल्ड वोकॅब फ्रॉम द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस. जनरली जे तुमचे रिडिंग कम्प्रेन्शन जे म्हणतोय आपण ते द हिंदू मधनं तुम्हाला घ्यायचे आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जनरल अवेअरनेस प्लस बँकिंग, रिवाइज वीकली करंट अफेअर्स प्लस स्टॅटिक बँकिंग, फोकस ऑन आरबीआय बजेट अँड फायनान्शियल टर्म्स वर तुम्हाला काय करायचं आहे, फोकस करायचा. आणि कम्प्युटर बेस्ड क्विझेस आहे खूप सारे ऑनलाईन, त्यामधनं जरी तुम्ही कव्हर केले एमसीक्यूज तरी मोर दॅन सफिशियंट आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही स्ट्रॅटेजी केली तर मला नाही वाटत की डिफिकल्ट आहे. त्यानंतर बघा एक्झाम सायम्युलेशन डे 41 to 60 ही कसा तुम्ही अकॉर्डिंग टू तुमच्यानुसार हा प्लॅन चेंज करू शकता. पण आपण जर इथे 2 महिने पकडून चाललं तर या पद्धतीने जर प्लॅनिंग ठेवलं तर मला वाटते या एक्झाम मध्ये मोस्ट ऑफ द लोकांना सक्सेस भेटणार आहे, ठीक आहे. तर डेली 6 आवर्स बघा, हा टाइम खूप महत्वाचा आहे. फोकस आणि ऍक्शन प्लॅन, मग काय फुल लेंथ मॉक टेस्ट, 4 to 5 टेस्ट वीकली, त्याच्यानंतर रिव्हिजन, ऑल फॉर्म्युला, जीए नोट्स आणि शॉर्ट ट्रिक्स, ठीक आहे. टाइम बाउंड प्रॅक्टिस करायची आहे. सॉल्व इच सेक्शन इन रिअल एक्झाम टायमिंग, जसं 30 मिनिट्सचा त्यांनी जे टाइम दिलाय ऑनलाईन तुम्हाला खूप सारे मॉक्स भेटून जाईल गाईज, त्यातूनही तुम्ही ही प्रॅक्टिस करू शकता. हाईट वेट टॉपिक फोकस, ठीक आहे. हाई वेट टॉपिक फोकस, प्रायोरिटाइज टॉपिक्स दॅट गिव्ह मोर मार्क्स, दॅट इज डीआय, पझल, रिडिंग कम्प्रेन्शन अँड बँकिंग जीए. म्हणजे बघा क्वांट मध्ये डीआय, रिझनिंग मध्ये पझल आणि सिटिंग अरेंजमेंट, त्यानंतर इंग्लिश मध्ये रिडिंग कम्प्रेन्शन आणि जनरल अवेअरनेस मध्ये बँकिंग जीए वाला पार्टवर तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुमचा जो स्कोरिंग आहे तो प्रॉपर पद्धतीने होईल गाईस. मग टिप्स फॉर स्मार्ट एक्झाम स्ट्रॅटेजी. So you need to what to do? Mock test analysis, just solving, learn from your mistakes. ज्या चुका होत आहे त्यात तुम्हाला रेक्टिफाय करायचे आहे. त्यानंतर मेक शॉर्ट नोट्स ऑन फॉर्म्युला, जीए फॅक्ट्स अँड कम्प्युटर टर्म्स. यावर म्हणजे ही चांगली हॅबिट टाकत चला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्कोरिंग करायला बरं होईल. इथे यूज टायमर, बिल्ड स्पीड फॉर एफटी अँड रिझनिंग. सगळ्यात जास्त जर महत्वाचे म्हणेल तर हे 2 सब्जेक्ट आहे, बिकॉज 60 to 70% पार्ट कन्सिस्ट ऑफ दिस, ठीक आहे. म्हणजे हा रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर असंही तुम्हाला म्हणता येईल आहे. त्यानंतर रिवाइज जीए वीकली, ठीक आहे. जीए तुम्हाला व्यवस्थित करावा लागेल. जर तुम्हाला रिझल्ट आणायचा असेल तर हा पार्ट चांगल्याने करावाच लागेल. डोंट पाईल अप करंट अफेअर्स फॉर द एंड, म्हणजे एंड पर्यंत त्याला सोडू नका. रोजच्या रोज त्याला वाचत नाही गाईस, ठीक आहे. आणि यूज मोबाईल ऍप्स 15 to 30 मिनिट्स डेली. फॉर व्हॉट? मोबाईल ऍप कसं, व्हॉट्सअपचं? ना, ठीक आहे. मोबाईल ऍप्स म्हणजे जेवढे जे छोटे छोटे तुम्हाला जिथे क्विझेस भेटत आहे, ठीक आहे, टायमर बेस्ड क्विझेस आहेत ते तुम्हाला तिथून लावायचे आहे गाईज. तो होप सो तुम्हाला ही जी स्ट्रॅटेजी आहे 60 डेजचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओ बघायचे असेल तर बेल आयकॉनला प्रेस करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून येणारे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. सो थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईज.